आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीप जाधव, सुनीता सोनवणे, गीतांजली सोनवणे आणि गौरव पुरंदर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही प्रचार रॅली रविवार सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली होती। अर्बन बाजार चौक ते टीव्ही सेंटर चौक असा रॅलीचा मार्ग होता। या प्रचार रॅलीचे नेतृत्व शिवसेना नेते तथा विधान परिषद माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले असून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार रॅलीद्वारे निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकण्यात आला असून प्रभाग 7 मध्ये शिवसेनेने आपली संघटनात्मक ताकद आणि तयारी दाखवली आहे। नमस्कार, मी गणेश जाधव। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अनेक पक्षांचे त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली। आपण आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे काही उमेदवार आहेत। काय सांगाल, प्रचाराला सुरुवात झाली आहे? काही नाही, एकदम सकारात्मकतेची मशाल आम्ही पेटवणार आहे। खूप असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे। नवीन चेहऱ्याला पक्षांनी संधी दिलेली आहे आणि आम्ही त्या संधीचं 100% सोनं केल्याशिवाय राहणार नाही। काय वाटतं, एक उमेदवार म्हणून आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, काय विजन ठेवून ही निवडणूक? विजन, विकासाचं विजन ठेवून आणि या पॅनलमध्ये सर्व चांगले आणि नवीन उमेदवार आहे। जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल, एक महिला उमेदवार त्यात म्हणून तुम्ही निवडणुकीमध्ये आहात? म्हणजे नवीन उमेदवाराला त्यांनी पहिल्यांदाच संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद। त्याच्यानंतर आम्ही विकासाची कामं करणार, कोणत्याही पक्षाचा भेदभाव नाही करणार आणि विकासाच्यावर जो भर देणार। 2 दिवसापासून प्रचार सुरू आहे। काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, काय बघायला मिळतं? नाही, छान प्रतिसाद आहे आम्हाला लोकांचा। व्यवस्थित बोलताय, सगळं व्यवस्थित होईल, आम्हाला विजय होईल आमचा। आता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला, काय काम करणार आहात एक महिला म्हणून? महिलांसाठी आता जे महिला सुरक्षांचा जास्त प्रश्न मोठा उभा आहे, आता तो सॉल्व्ह करू आणि जे समस्या आहेत वार्डातल्या त्या सॉल्व्ह करू। तुम्ही महापौर पण राहिलेले आहात, काय वाटतंय? निवडणुकीमध्ये लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला आणि ही सगळी नौखी मंडळी आहे आणि लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे, पाणी, ड्रेनेज, साफसफाई, आरोग्य, याकडे हे सगळं लक्ष देतील आणि पाण्याची समस्या जी सिडको अडकोमध्ये प्रामुख्यानं आहे ती समस्या सोडण्याचा आमचा प्रयत्न राहील। मला सांगाल, तुमच्या आई सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, एक मुलगा म्हणून काय वाटतं? नाही, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला आज तिकीट मिळालेलं आहे। मी त्यांच्या नेतृत्वामध्ये इथं घडलेलो आहे आणि आईने जी शिकवण दिलेली आहे की सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं, कोणालाही अन्याय नाही करायचा आणि जर कधी अशी परिस्थिती आली की काही पक्षांचे लोक जर कधी विरोधात काम करतात आणि 15 दिवसानंतर परत एकत्रच असतात, ताईने मला ती शिकवण दिलेली, सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं। आम्ही निवडून आल्यावर सुद्धा सगळ्या जनतेचे, सगळ्या पक्षांच्या लोकांची कार्य करणार। याच्या पहिलेही या ठिकाणी सुद्धा मामा सोनवणे महापौर राहिलेले, त्यांनी कधी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याला डावललं नाही, सगळ्यांना घेऊन चालले। मामा असो, आमच्या सोबतचे सर्व उमेदवार, आम्ही कधी जातीभेद केला नाही आणि कोणावर अन्याय केला नाही। ज्यांनी आम्हाला मदतीचा हात मागितली, मदत मागितली, आम्ही जात पात धर्म पक्ष सोडून त्याच्या व्यतिरिक्त जाऊन लोकांचे काम करत आलेलं आहे आणि करत राहणार आहे। कार्यकर्ता म्हणून कसं बघताय? सर, आता विषय असा आहे की इथून जे लोक गेलेले आहे त्यांची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की काही लोकांना तिकीट नाही भेटले, काही लोकांना डावलण्यात आले, पण आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सगळे तरुण उमेदवार दिलेले आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। काय वाटतंय, सध्या निवडणुकीचा प्रचारला सुरू? ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। जनतेने ठरवलेलं आहे की आता जे लोक ज्यांची स्वतः नगरसेवक झाले, त्यांची मिसेस नगरसेवक झाली, आता आईला पण का बरं दुसरे कार्यकर्ते त्यांच्याकडे नव्हते, त्याच्यामुळे जनता नाराज आहे। जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। 4ही उमेदवार भरघोस मतांनी या प्रभाग नंबर 7 मधले विजय होतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे। नक्कीच आपण बघितलं, प्रचाराला सुरुवात झाली आहे। अनेक त्या ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि जोरदार प्रचार सुरू झालेला आहे।